सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित डॉक्टर आनंदीबाई जोशी ही लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. आनंदी म्हणत होती, आपणच सांगितलेली कविता आठवा. अये रूढे वर्णू अतुल महिमा मी तव किती, न शास्त्राची सुद्धा तुझ पुढती गे चालत गती. गोपाळराव काहीच बोलले नाही. चमत्कार झाल्यासारखे एकदम म्हणाले, वाचते हार्डवर्डचं बुक. पुढचे 5-7 दिवस गोपाळराव गप्पच होते. त्यांचं काहीतरी बिनसलं होतं. अभ्यास चालू होता. एके दिवशी ते पोस्टातून लवकर घरी आले. म्हणाले, आज खरोखरच अलिबागच्या नावानं आंघोळ करायला हवी. सुटलं एकदाचं हे गाव. सगळ्यांनी फार त्रास दिला. दोघींना काही अर्थबोध होत नव्हता. जेवताना सांगितलं, कोल्हापूरला बदली करून घेतली. बांधा आता सामान. रात्री नेहमीप्रमाणे आनंदी वाचू लागली, पण वाचू शकली नाही जास्ती. अदबीनं मान खाली घालून तिनं विचारलं, बदली का करून घेतली? या हलकटांचा कंटाळा आला होता. अहो, असे कुचकट हलकट लोक जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहेत. गोपाळराव म्हणाले, मी हेतुपुरस्सर कोल्हापूर मागून घेतलं. का? तिथे मिशन हायस्कूल आहे. तिथे तुला इंग्रजी चांगलं वाचता येईल आणि आजीबाईंना कल्याणला पोचवून देणार आहे. शिक्षणामध्ये दुसऱ्या कोणाचा अडथळा नको आहे. घर अंबाबाईच्या देवळाजवळच मिळालं कोल्हापुरात. पाड्यात खालच्या मजल्यावर हे राहत होते. मालक वर राहत होते. बाकी बिराडं नव्हती. जम बसायला 10-15 दिवस गेले. घरी अभ्यास चालू होता. शाळेचं अजून जमलं नव्हतं. बऱ्याच खटपटी लटपटी करून मिशन स्कूलच्या मायसीबाईंकडे गोपाळराव गेले. तिथे गुहीनसाहेब होते. नमस्काराची देवाणघेवाण झाल्यावर गोपाळराव मायसीबाईस म्हणाले, माझ्या बायकोला इंग्रजी शिकवण्याची माझी इच्छा आहे. ती अज्ञानी आहे. मग हलक्या आवाजात म्हणाले, मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण, पेशव्यांच्या जातीचा. बायको हुशार आहे. शिकली तर तुम्हाला समाजाला तिचा उपयोग होऊ शकेल. तिला मिशन स्कूलमध्ये दाखल करतो, पण स्कूल फार लांब आहे. ब्राह्मणाची बाई ख्रिश्चन शाळा शिकते हे लोकांना पाहवणार नाही. तिला लोक त्रास देतील. मायसबाई म्हणाल्या, आपण पोलीस बोलावू. हे इंग्रजांचं राज्य आहे. लोकांची हिंमत होणार नाही. हळूच गोपाळराव म्हणाले, असं केलं तर आपण रोज शाळेत बग्गीतून जाताच. बग्गी माझ्या घरावरून घेतली तर बायको तुमच्याबरोबर जाऊ शकेल. त्या काही बोलण्याआधीच गुहींनं मान्यता दिली आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता बग्गी घराजवळ येईल म्हणून सांगितलं. गोपाळराव एका वेगळ्याच आनंदात घरी आले. आनंदीला म्हणाले, उद्या सकाळी मिशन स्कूलच्या मॅडमची बग्गी 11 वाजता येईल. तिच्याबरोबर शाळेत जायचं. आनंदीला बोलण्याचा अवसर न देता खेकसून म्हणाले, शाळेत जायचं आणि अभ्यास पण करायचा. अभ्यास म्हणजे तू म्हणजे दुसरं काहीच नाही. समजलं? दुसऱ्या दिवशी 11 वाजता आनंदी सजून धजून बसली होती. आजूबाजूंच्या लोकांना कसा कोणास ठाऊक सुगाव लागल. घराच्या खिडक्या ओट्यांवर तुफान गर्दी झाली होती. थोड्याच वेळात घरासमोर बग्गी येऊन उभी राहिली. कोऱ्या मॅडमनं डोकं बाहेर काढून तिला खूण केली. आनंदी थरथर कापत बग्गीजवळ गेली. आत एकच बाक होतं. मॅडमजवळ बसलेलं तिला आवडेल का? विटाळ होणार नाही का? पावळट चेहऱ्याने ती तशीच उभी राहिली. मॅडमनं खुणेनं पायाजवळ बसायला सांगितलं. मधल्या अरुंद जागेत ती अवघडून बसली. बग्गी भरधाव निघाली. मॅडमचे पाय तिला लागत होते. काही बोलणं शक्य नव्हतं. तिच्या पायाशी बसणं अपमानास्पद वाटत होतं. तिचे ब्राह्मणी रक्त सळसळत होतं. 3-4 दिवस शाळेत जात होती, पण कळत काहीच नव्हतं. नुसतं जायचं आणि यायचं. मॅडमच्या पायाशी बसायचं. घरी आल्यावर रोज रात्री नवऱ्याला हजेरी द्यायची. ते ओरडून विचारायचे, आज काय शिकलीस? तिला काही समजेना. काय उत्तर देणार? त्यांचा संताप अनावर होई. त्यांना घाई झाली होती. एका दिवसात बायको पंडित व्हावी. शेवटी मनाचा हिया करून एक दिवस सांगितलं, शाळेत मला काही समजत नाही. ते संतापून वाटेल तसे बोलू लागले.
म्हणाले, मॅडमला तसं सांगावं. सांगितलं की ती ताडताड बोलते. तुझीच काही चूक असेल. उद्या मी घरी थांबतो. विचारतोस त्या बयेला. दुसऱ्या दिवशी ऑफिस बुडवून गोपाळराव मुद्दाम घरी थांबले. 10, 11, 12, 12:30 वाजले. बग्गी आलीच नाही. संध्याकाळी ते मायसाबाईच्या बंगल्यावर गेले. ती वाटच पाहत होती. म्हणाली, आज आले नाही. कधीच येणार नाही. तिचं काही चुकलं का? लहान आहे. त्या म्हणाल्या, तिची काहीच चूक नाही. मग काय? दरबारचे कारभारी जाधवराव सरदार यांना एका ब्राह्मणाच्या बाईनं मडमेबरोबर बग्गीत जाणं पसंत नाही. त्यांनी मायसीला तसं सुचवलं. गोपाळराव हतबद्ध झाले. 2-3 दिवस त्यांचे विमनस्क मनस्थितीतच गेले. त्या दिवशी रविवार असल्यामुळे गोपाळराव घरीच होते. एक पट्टेवाला आला. मुजरा करून म्हणाला, आमचे सरकार सरदार जाधवरावांनी बोलावलं आहे. गोपाळराव त्यांच्याबरोबर निघाले. वर मोठ्या दिवाणखान्यात जाधवराव लोडाला टेकून बसले होते. गोपाळराव उभे होते. जाधवराव करड्या आवाजात म्हणाले, मुद्दामच बोलवलं. तुमचं कुटुंब मडमेबरोबर ख्रिस्तांच्या शाळेत जातं, होय? पाद्र्याला सांगून मी बंदोबस्त केला आहे. मॅडम तुमच्याकडे येणार नाही. गोपाळराव हलक्या आवाजात, माझी बायको जाईल मॅडमकडे, असं म्हणाले. जाधवरावांनी चमकून समोरच्या क्षुद्र ब्राह्मणाकडे बघितलं. ते ओरडून म्हणाले, तुम्ही ब्राह्मण आहात. तुम्ही धर्म पाहायचा. तुमचे आचरण शुद्ध असायला हवे. तुम्ही त्यांच्याकडे जाता कामा नये. गोपाळराव संयत स्वरात म्हणाले, आपण मला कोण सांगणार? मला तिकडे जायलाच हवे. ख्रिस्ताव व्हायचं की नाही हे मी ठरवणार. तुमचा त्यात काही संबंध नाही. जाधवरावांचं अंग संतापानं थरथरलं. कुणासमोर बोलताय? हे कोल्हापूर आहे. तुम्ही असे वागलात तर इथे राहणं तुम्हाला मुश्किल करू. गोपाळराव म्हणाले, मी इंग्रज सरकारचा नोकर आहे. मी कसं वागावं हे इंग्रज सरकार सांगेल. मला फार त्रास झाला तर प्रेसिडेंटला कळवीन. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघत राहिले. काही क्षण थांबून म्हणाले, तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला काही सांगावंसं वाटलं म्हणून बोलावलं. अजून विचार करा. आपली संस्कृती धर्म बुडत चाललाय. तुमच्या वागण्याने आणखी बुडवू नका. गोपाळराव हरू आवाजात म्हणाले, तुम्ही अजून मला ओळखलं नाही. मी कधीही ख्रिस्ती होणार नाही. हे सारं साहेबांच्या पोटात शिरण्यासाठी आहे. थोडी हूल उठवली की आपला कार्यभाग साधला जातो. कसला कार्यभाग? बायकोला शिकवण्याचा. या गोऱ्या लोकांचं ज्ञान मोठं आहे. आपल्या बायकांनी ते शिकायला हवं. धर्म न सोडता विद्या घ्यायला हवी. मग त्यासाठी बायकाच कशाला हव्यात? बायका शिकल्याशिवाय खरी सुधारणा व्हायची नाही. सरळ ज्ञान बाईला यायला हवं. सगळं काय वाटेल ते झालं तरी ज्ञान मिळवायलाच हवं. बऱ्या बोलाने हे बेरकी गोरे शिकवणार नाहीत. म्हणून हा सगळा अटापिटा आहे. जिना उतरणाऱ्या गोपाळरावांकडे जाधवराव बघतच राहिले. दुसऱ्या दिवशी गोपाळराव आणि आनंदीबाई टांग्यातून मायसीबाईंच्या बंगल्यावर आले. वरांड्यात मॅडम आणि एक साहेब बसले होते. या विचित्र विजोड जोडप्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहत होते. काही वेळ बोलणं झाल्यावर मायसीबाईंनी एक इंग्रजी पुस्तक आनंदीला वाचून 2-3 दिवसात परत द्यायला सांगितलं. दोघेही विमनस्क मनस्थितीत घराकडे निघाले. आनंदीनं सुटकेचा श्वास टाकला. मॅडमकडे काही खावं लागलं नाही तर भ्रष्टाचारच व्हायचा. रात्री गोपाळरावांनी एक धडा वाचून घेतला. मायसीबाईकडे 5-7 वेळा जाणं येणं झालं. एक बुक संपलं की दुसरं वाचायला घ्यायचं. गोपाळरावांचे बोलणे कमी झाले होते. एक रात्री धडा वाचून संपल्यावर आनंदीनं विचारलं, अलीकडे आपण बोलत का नाही? ते म्हणाले, आपण किरिस्ताव तर झालो तर राहायला मोठा बंगला मिळेल. अगं, आपल्याला ते अमेरिकेतसुद्धा नेतील. तिथे कशाला जायचं? आपलं कोल्हापूरच बरं. अगं, तिथे सगळ्यांना स्वातंत्र्य असतं. तुला खूप शिकता येईल. डॉक्टरसुद्धा होता येईल. काहीतरीच काय बोलायचं. बाई कधी डॉक्टर होते का? जगात असं कुठं घडलं आहे का? गोपाळराव हसून म्हणाले, झोपा आता. उद्या पुढचा धडा वाचायचा आहे ना. आनंदी बराच वेळ तिला झोप आली नाही. विचार करत होती. तिला वेडी वाकडी स्वप्न पडली.
ती ख्रिश्चन झाली, झगा घातला, उंच टाचेचे बूट घातले, मानेपर्यंत केस कापले, कपाळावर कुंकू नाही, स्वप्नात कुंकू विरहित चेहरा पाहून तिला रडूच कोसळलं. तिनं कूस बदलून झोपायचा प्रयत्न केला. शिक्षण घरीच चाललं होतं. ऑफिस व्यतिरिक्तचा सगळा वेळ आनंदीला शिकवण्यात गोपाळराव घालवत असत. आनंदीची हुशारी पाहून ते स्तिमित होत होते. ती एकपाठी आहे हे लक्षात आलं. ती थोडं थोडं इंग्रजी वाचू लागली. अंकगणितही दशांशापर्यंत शिकली. मधून मधून संस्कृतही वाचत होती. ज्ञानाचा सर्व शाखोपशाखात तिची वाटचाल चालू होती. पण गोपाळरावांना काही समाधान नव्हतं. मिशनरी स्कूल आणि मायसीबाईंच्या अपेक्षेने त्यांनी इतक्या लांब कोल्हापूरला बदली करून घेतली होती, पण उपयोग काहीच झाला नाही. घरी शिकवून शिकवून कितीशी शिकणार ती. त्यांच्या डोळ्यापुढे उंच उंच शिखरं होती, पण वर जायला रस्ता सापडत नव्हता. सारा अंधार होता. जीवाची नुसती तगमग होई. अगदी लहानपणापासून त्यांना स्वतंत्र विचार करायची सवय होती. आपल्या देशाची सुधारणा होण्यासाठी स्त्री शिक्षण आवश्यक होतं. स्त्री शिक्षण हे कौटुंबिक संस्थेचं मूळ आहे. कोणत्याही सुधारणेला घरापासून सुरुवात करायला हवी. आपल्या बायकोला शिकवणं आपलं कर्तव्य आहे. तिला चांगलं शिक्षण मिळालं तर ती देश भगिनीस विद्यादान करू शकेल. बायकोला शिकवणं हेच त्यांचं उद्दिष्ट होतं, पण प्रगती थांबली होती. काय करावं सुचत नव्हतं. 4 चौघांसारख्या संसाराची त्यांना किळस होती. मायसीबाईंकडे त्यांचं जाणं येणं चालूच होतं. तिथे अनेक मिशनरी भेटत. त्यांना उच्च कुलीन बायकोसह आपल्या धर्मात आणता आलं तर आपण फार मोठी लढाई जिंकल्यासारखी होईल असं वाटायचं. याबाबत या माणसाला सहज बनवता येईल असं वाटायचं. दिवसेंदिवस गोपाळराव कोल्हापूरला विटत चालले होते. इथे माणसं आनंदीला सुखासुखी शिकू देणार नाहीत. जे कोल्हापुरात तेच सगळीकडे. कुठेही गेलं तरी तोच काळोख. प्रकाश कुठेच दिसत नव्हता. काय करावं? आणि त्यांच्या मनात धाडसी कल्पना अवतरली. आनंदीच्या शिक्षणासाठी हिंदुस्थान सोडायला हवं. बस ठरलं. जायचं कुठे? अमेरिकेला. मिशनरांच्या साहाय्याने जायचं, पण शक्य होईल का ते? गोपाळरावांनी त्या दिशेनं प्रयत्न सुरू केले. मिशनऱ्यांशी संबंध वाढवले. ख्रिस्ती धर्मांवरील पुस्तकं वाचली. बायबलचा अभ्यास झाला. त्यांना आवडेल पटेल अशा चर्चा करू लागले. त्यांच्या धर्माला चढवू लागले. आपला हिंदू धर्म किती मागासलेल्या विचारांचा आहे हे त्यांच्या मनावर बिंबवू लागले. या त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन गुहीनने कपाटातून एक धर्मग्रंथ काढून गोपाळरावांच्या हाती देत म्हणाले, योहानचा शुभवर्तमानाचा हा ग्रंथ आहे. यातला 4था अध्याय वाचा, म्हणजे मग येशू ख्रिस्ताचं म्हणणं पटेल. मान लवून ग्रंथ हाती घेतला. घरी येताना गोपाळरावांना सारखं हसू येत होतं. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. पण त्याआधी मीनाक्षीताई देशमुख यांचे परत एकदा आभार मानते. धन्यवाद मीनाक्षीताई की आपण मला ही लेखमाला वाचायची परवानगी दिलीत. नमस्कार.